हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. अचानक काल रात्री फिरायला जायचा प्लॅन केलेला आहे आणि आपण निघालो आहे फिरायला. तर कुठे चाललो आहे ते तुम्हाला पुढे थोड्या वेळात समजेलच. तर सर्वात पहिले आता आपण आपल्या घरी जाऊया, माझ्या माहेरी, आणि आईला, बहिणीला आणि भावाला पिकअप करूया आणि मग मी पुढे तुम्हाला सांगतेच आम्ही कुठे चाललो आहे. तर चला. ए सोनी चल. चला ना पटापट, बोलते निघल्या आम्ही. चल लवकर. तो कुठं वैभव, चल. चल इकडे आईची तयारी झालेली आमची. तयार झाली का? ए रितू ये माझी झाली मग. तर सकाळी सकाळी आम्ही लवकरच निघालेलो आणि वातावरण खूप शांत होते. थंड वारा मस्त सुटलेला आणि निसर्गरम्य दृश्य म्हणजे आपला सूर्योदय होताना दिसत होता छान असा. तर ते पण क्षण मी कॅमेऱ्यात मस्त आपले कैद करून घेतलेत आणि अशा सकाळच्या सुंदर प्रवासामध्ये म्हणजे मजा पण येते. आणि आपल्याला जायचं होतं देवस्थानाला, तर आणखीन म्हणजे वातावरण छान वाटतं. मला तर वाटलं गरम वगैरे होईल, पण ठीक आहे, मस्त वाटत होतं. गरमीचे दिवस आहे तरी पण सकाळचं वातावरण खूप थंड आहे मस्त असा. झोपलाच पण नाही ना, काही नाही. हे बघ इथं आता आपल्याला माळशेज घाट लागलेला आहे आपला आणि तो पार करतानाच आता आपल्याला मस्त डोंगर वगैरे दिसत आहेत छान असे आणि थंड वारा आणि रस्त्यावर पण जास्त म्हणजे ट्रॅफिक वगैरे नव्हती म्हणून बरं होतं. दादा आलू रे. इथून शिवाजी महाराज चढलेला वरती शिवनेरी वर रिये काड्यावर वरती चढलेले. माकड बा तेव्हा केवढी आहेत. सकाळी एकदम सकाळचे बघ ना केवढा धुका, मस्त वाटत. काय बघ वैभव असं झाकले सगळा. तिकडे बघ ना वरती, बघ वरती. तुला भेट दिसते बघ. हा तो 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 तर अर्ध्या प्रवासानंतर आता आपण आलेलो आहे नाश्ता करायला. किरण भाऊने आम्हाला इथे वायकर्स हॉटेल आहे तिथे आम्हाला थांबवलं आहे आणि तिथे आतमध्ये शिरतानाच मस्त उंबऱ्याला हळदीचं लेपन लावलेलं आणि छान देवांची गाणी वगैरे लागलेली. तर छान वाटत होतं सकाळी सकाळी, थंड वातावरण आणि प्लस असं देवाचं म्हणजे गाणी आणि हा देवारा पण छान वाटत होता असं मस्त. तर आता बघूया नाश्ता कसा आपल्याला येतोय ते कळेल. तर चला. मंदिरात होता आतमध्ये आलो ना, तिथं उमट्याला पण तरी आलो. हळदीचा लेप लावले हॉटेलला, कुठे असं लावत नाही. तर आम्ही मागवली आहे मिसळपावमध्ये पण छान गुलाबजाम, दही वगैरे, चिवडा वगैरे सर्व काय होता आणि रस्सा वेगळा दिलेला होता. आणि मी मागवलेला मसाला डोसा, तो अजून आला नव्हता. इकडे लोक अशी दवाखे खायला बी लागले नसते. आमचा नाश्ता केव्हा यायचा का आपला? तुम्ही घेतले काय डोसा बघ केवढा मोठा दिले.
मसाला डोसा येईल पण गुलाबजाम बिलाबजाम सगळं आहे दही बी. पोटभर नाश्ता केल्यामुळे सगळे फ्रेश वाटत होतं मस्तपैकी. आणि रस्त्यावरून जाताना आजूबाजूला छान असा निसर्ग पण दिसत होता. शिवाजी महाराजांचे छान पेंटिंग्स होते प्रत्येक कॉलमला. आणि त्यानंतर मग आपल्याला ऊन पण भरपूर लागायला लागलेलं होतं कारण गरमी आता चालू झालेली होती भरपूर. AC मध्ये पण भरपूर गरम होत होतं कारण सकाळी तर थंड वाटत होतं पण आता जसं असं टाईम निघून चाललेला 10 वाजून गेलेलं जसं गरमी भरपूर वाढत चाललेली. तर बघूया आता दर्शन कसं होतंय आणि मेन म्हणजे आपल्याला आरती भेटते की नाही. भूतांची जत्रा आजच्या कामात येतोय मी गेलोय ना त्या दिवशी ना एक दिवस आहे त्या दिवशी आहे ना कोणीच गावातलं बाहेर निघत नाही. का पाहुणा आला तरी गावाच्या बाहेर निघत नाही. संध्याकाळी आले त्याला बोलतात एक तर तू थांब नाही तर एक घरी लगेच होतं असं सर. मंदिर कुठलं आहे तिथे कालभैरवच्या? कालभैरव आगडगाव. हा का? तर फ्रेंड्स फायनली आपण पोचलेलो आहोत सावर गावात श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथांच्या मंदिरात. आणि ऊन भरपूर पडतोय, खूपच आहे ऊन. बघूया दर्शन कसं होतंय, गर्दी आहे की नाही. चला दर्शन जर गर्दी नसली तर पटकन होईल आणि आपल्याला आरती पण भेटेल. बघूया चला. खेळण्यांची दुकानं नाही. अगं कुठल्या पण देवस्थानाला गेल्यावर खेळण्यांची दुकानं असतातच रे बघ. सगळं मग असतात ते काय बघ ना सगळं आहे बघ. चला आपण तरी दर्शन घेऊन या. तर काल रात्री अचानक ठरलेल्या आपल्या या प्लॅनमध्ये आपण आलेलो आता इथे मडीला श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथांच्या दर्शनाला. आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत काणिपनाथांचं दर्शन घ्यायला. आणि आता आपण इथे चपला वगैरे काढणार आहोत आणि मग इकडून आपण दर्शन घ्यायला आज जाणार आहोत. फ्रेंड्स भरपूर पाय चटके लागत आहेत. बघ खो कशी धावते. चला पटापट आपण आतमध्ये जाऊया आणि श्री मच्छिंद्रनाथांचं दर्शन घेऊया. चला आता चल धावा. छान चटके लागत आहे कशी बोंबलते. आम्ही चप्पल मागे काढले ना म्हणून. हे लोक तर गेले पण आतमध्ये. चला तर फ्रेंड्स आपल्या अचानक ठरलेल्या ट्रिपमध्ये आपल्याला एकच ट्विस्ट आला की ऊन भरपूर लागला आणि पायाला चटके पण भरपूर लागले. कुकू तर रडकुंडीला आलेली आणि मला जास्त काही शूटिंग पण घेता आली नाही म्हणजे आजूबाजूची वगैरे काही कारण का ऊन भयानक पडत होतं. दुपारचा टाईम होता. तर आता आम्ही फक्त आपलं दर्शन व्यवस्थित भेटू दे आणि आरती भेटू दे एवढीच इच्छा आहे. मंदिराचं आपलं काम चालू आहे आणि इकडे सगळे मंदिराचं चालू होईल. दर्शन बंद आहे पूर्ण थांबायची चालू थांबा चालू आहे पण आपण होणार नाही. मग तिथं उन्हात थांबशील की तू आरती चालू झाल्यावर? उन्हात का थांबतील अर्धा तास. चटका येतो पायांना. मग पायाला चटका मग जाम जोराचा चटका लागला. हे इथं मंदिराचं काम चालू आहे का या? हो
हा आहे मच्छिंद्रनाथांचा नैवेद्य आणि इकडे सगळ्यांसाठी म्हणजे जेवण शिजतोय, कारण का हा भंडारा आहे आणि देवाला नैवेद्य दाखवला का मग सगळ्यांना म्हणजे नाथांचा नैवेद्य सोडवलं, पाणी सोडवलं का मग इकडे भंडारा पण चालू करतील. आणि आपण पण आता लाईनीत नव्हतो राहिलो कारण ऊन भरपूर पडत होता, म्हणून आम्ही बाहेरच थांबलेलो. तर आता आपण दर्शन घ्यायला जाऊया. चला चला पुढं, चला बरं, चला गर्दी वरील मागं, चला पुढं. चला पुढं. आता आपल्याला नवनाथांची आरती पण भेटली आणि दर्शन पण छान झालेलं आहे. आता आम्ही घेतली परिक्रमा करायला. ऊन भरपूर चटके देतोय पायाला, अक्षरशः म्हणजे ना फोडे यायची बारी एवढे चटके लागत आहेत, पण तरी पण आम्ही ही परिक्रमा पूर्ण केली आहे. हे लोक तर धावत आहेत आणि इकडे भंडारा पण चालू झाला आहे. तर आम्ही प्रसाद म्हणून थोडं थोडं घेतलेलं त्याच्यातून. आणि त्याच्यानंतर आता आपण जाणार आहोत वृद्धेश्वराच्या मंदिरात. पण मी एकच सांगेन सगळ्यांना की मढीला जर यायचं असेल तर उन्हाळ्यात नका येऊ, थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यात या. तुम्हाला वातावरण पण अनुभवायला भेटेल आणि दर्शन पण म्हणजे छान. पायाला चटके वगैरे म्हणजे लहान पोरांना घेऊन तरी शक्यता कमीच या. तर आता आपण वृद्धेश्वराच्या मंदिरात जाऊया, कारण इथे काय आता ऊन पण भरपूर आहे, तर हिला घेऊन तर फिरता येणार नाही आहे. म्हणून आम्ही आता वृद्धेश्वराच्या दर्शनाला आणि त्याच्यानंतर मग आपण कानिफनाथांचं दर्शन घेऊया. तर आपली पिकनिक अचानक ठरलेली, त्याच्यामुळे मग आम्हाला एवढा अंदाज नव्हता की ऊन एवढा आहे तर एवढे चटके वगैरे लागतील. पण काय नाही, दर्शन छान झालं आमचं, म्हणून आम्हाला एवढं काय वाटलं नाही. पण ठीक आहे, नवनाथांचं दर्शन तर एकदम व्यवस्थित झालेलं आहे आपला. तर चला आता आपण जाऊया. सगळीजणं धावत धावत निघाले. जाम चटके लागतात पायाला. हा चिंच आहे. अरे हो, इथं नको. आरती भेटली नसते, आरती भेटली नसते आरती भेटली. इकडे गॉसिप चालू बघ दोघींचा. पूर्ण आरत्या घेत काय कवड्या. चालेल का ते मोबाईल? आम्ही नाही लावले. मंदिराच्या मागून गाडी जाणार. अरे आता आपण मगाशी तिकडून देतो, आता ह्या साईडला आलेलो ना, हे डोंगर दिसत होते आणि हे रस्ता दिसत होता तो वरून खाली, हे पाठीमागच्या साईडला. तर आता आपण आलो आहे कानिफनाथांच्या दर्शनाला. तर आम्ही त्या बाजूच्या पायऱ्यांनी चढलो वरती, कारण का ह्या पायऱ्या खूप उभ्या होत्या म्हणून. आणि दर्शन पण इकडे पण छान झालं. आणि इकडे मस्त पाईपांचे पाण्याचे फवारे होते, ते मला दाखवता नाही आले कारण माझ्या मोबाईलला अजिबात चार्जिंग नव्हती म्हणून. आणि छान असं म्हणजे वातावरण असं थंड होतं, थोडंसं गरमी लागत होती पण थंड वातावरण होतं पाण्याच्या पाईपाच्यामुळे. मस्त असं स्प्रेसारखं पाणी अंगावर उडत होतं असं त्याच्यातून. तर दर्शन छान घेऊन झालेलं आपलं आणि मस्त छान असे फोटो वगैरे काढून घेतले आम्ही.
फ्रेंड्स, आज नवनाथांचं दर्शन घेऊन खूप मन प्रसन्न झालं. ऊन खूप होतं, पायाला चटके लागत होते, पण दर्शन इतकं छान झालं की सगळं काही विसरून गेलो. पण आता माझ्या मोबाईलची बॅटरी संपत आलेली आहे, त्याच्यामुळे मी याच्या पुढचा ब्लॉग शूट करू शकत नाही आहे. तर आजचा आमचा प्रवास जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.